त्यावेळी बाबा होते, बाबांनी प्रेरित केलास. प्रकाश आहे, पण प्रकाश आणि बाबा किंवा विकास या सगळ्यांच्या पेक्षा ते काम तुम्हाला जास्त प्रेरित करेल. आणि मग आपल्या कोतेपणाची आपल्याला किळस येते आणि ज्या क्षणी आपल्या कोतेपणाची किळस येते त्यावेळी आपण अजून काहीतरी नवीन करू शकतो. वा, वा. नाना सर, आणखीन एक मनातला प्रश्न विचारायचा आहे मला की मगाशी मी विचारलं नानांचा मूळ स्वभाव कसा आहे. नाना शाळेमध्ये कसे होते? नाही, मी 1ली ते 6वी मुरुडला होतो. मग 7वीला आईनं मला मुंबईला मावशीकडे सुधारण्यासाठी ठेवला आणि 8वीला मावशीनं परत पाठवला तिची मुलं बिघडतील म्हणून. वडिलांना नाटक आणि सिनेमाची खूप आवड होती. वडील मला आवर्जून नेराळ्यांच्या हनुमान थिएटरमध्ये घेऊन जायचे. नवीन कुठला काही वग आला तर तो दाखवायला घेऊन जायचे. तर त्यामुळे आज मी कुठेतरी वडील नाही आहे त्याची खूप खंत वाटते की त्यांनी हे जर पाहिलं असतं तर त्यांना फार आनंद झाला असता. त्यांना मी काही देऊ नाही शकलो. त्यांना तीच खंत होती, कारण आमच्या शाळेतल्या वयामध्ये पटकन त्यांचा सगळा धंदा गेला. त्यामुळे मला नोकरी लवकर करावी लागली. त्यामुळे त्यांना ते दुःख होतं की मुलांना काही देऊ शकलो नाही. आणि माझ्याकडे काही आल्यानंतर मला माझे वडीलच नाही आहेत, त्यामुळे मी त्यांना काही देऊ शकलो नाही. आणि वडील गेल्यानंतर आईला कशामध्येच काही स्वारस्य नव्हतं. त्यामुळे ती मला काही नाव मिळालं. परिंदाला ज्यावेळी मला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं त्यावेळी आई म्हणली त्यांना कळत नाही का कोणाला पारितोषिक द्यायचं, कारण तिला तो रोल आवडला नव्हता. बरं. आणि त्यांना अक्कल नाही का, काय काय काम केलेस का. ती साधी आपली एक माळकऱ्याची बायको. लहानपणामध्ये जे वाट्याला अवहेलना आणि अपमान आले त्यामुळे पुढचं आयुष्य फार छान सुकर गेलं. मी असं ऐकलं नाना सर की तुम्ही सुद्धा सिनेमाची पोस्टर वगैरे त्या काळात रंगवायचात. त्यावेळी आम्ही झेब्रा क्रॉसिंग रंगवायचो, त्याचे मला 15 रुपये मिळायचे. हे शाळेमध्ये असताना बरं का. पण ते कसं असतं की ते स्टेप म्हणून तुम्ही वापरायचं असतं की मला हे करायचं, कोणासमोर भीक मागायची मला द्या, त्याच्यापेक्षा हे जास्त चांगलं. आणि ते झेब्रा क्रॉसिंग रंगवत असताना ते पट्टे नुसते त्याच्यावरनं कोणी चालत गेल्यानंतर वाटायचं अरे आता मी रंगवतोय, नको देऊ ना पाय, असं वाटायचं. पण ते करायचं. ते 15 रुपये मिळायचे. त्या 15 रुपयामध्ये मला नव्हतं माहिती. रस्त्यावर झोपलो. मग सगळ्यात सुंदर फूल कुठलं तर मला चपाती वाटते, कारण मला त्यावेळी जेवायलाच मिळालं नव्हतं. त्यामुळे चपातीचा वास हे सगळ्यात मला जास्त आवडतो कुठल्याही फुलापेक्षा. पण ते जे दिवस काढलेले आहेत म्हणून म्हणतो की तो अपमान आणि ती अवहेलना, ती भूक विसरू नका. ती जे शिकवते ते कुठलीही शाळा कधीही आयुष्यात शिकवू शकणार नाही. मी तुला सांगतो, अशोक सराफ नावाचा जो एक माणूस आहे, नट म्हणून तुम्ही त्याला ओळखता. अशोक सराफ हा स्टार होता, अगदी टॉपचा एकदम. आणि आम्ही हमीदाबाईची कोठी करत होतो त्यावेळी अशोक सराफला 250 रुपये मिळायचे मला वाटतं, आणि मला 50 रुपये एका शोचे. आणि मधल्या वेळात प्रयोग झाल्यानंतर आम्ही पत्ते खेळायचो आणि मुद्दाम अशोक 10-15 रुपये हरायचा माझ्याकडे. तर मला कळायचं तो मुद्दा मारतोय, पण ती गरजही होती त्यामुळे मी घ्यायचो. पण अशोकने अशी खूप मदत केली. गणपतीला पैसे नसताना एक दिवस सकाळी 6ला फिल्म सिटीमध्ये कुठेतरी चालला होता. ए नाण्या, मी झोपलेलो होतो. काय हा चेक घे, बँकेत 15,000 आहेत. आता त्यावेळेच्या 15,000, हे 70sचं म्हणतोय. 15,000 आहेत, तुला पाहिजे तेवढी अमाऊंट घाल. आणि मी काहीतरी 3,000 रुपये काढले त्यातले. त्याच्यानंतर खूप वर्ष देता नाही आले. मग सावित्री नावाचा सिनेमा आम्ही करत होतो, कुलदीप पवार, अशोक, मी, रंजना. त्यावेळी मला एकदम पैसे मिळाले, तर मी त्याच्याकडे पैसे घेऊन गेलो. म्हटलं अशोक हे पैसे काय, पाटेकर पैसेवाले झाले. म्हटलं अरे अशोक, पैसेच परत करतोय, वेळ परत नाही करू शकत. त्यामुळे त्या दोघांची एक फार स्पेशल गोष्ट आहे अशोकजींची आणि नाना सरांची. ते दोघंही कुठेही शूटिंग करू देत, एकमेकांच्या प्रयोगाला चुकून भेटले तर नाना सर न बोलता जाऊन अशोकजींना मालिश करतात. बर. आणि अशोकजी बिदागी देतात त्यांना. मला, मी त्याचे अशोकचे पाय चेपायचो, डोक्याला मालिश करायचो. अशोक मला त्यावेळी 5 रुपये द्यायचं. आताही कुठे असे नाण्या काढावा आता असं. म्हटलं बाबा असं नाही, धंदा आहे आपला. तर मी त्याचं डोकं मालिश केलं, जरा हे केलं की माझे 10 रुपये काढून द्यायचा. महागाई झाली आहे म्हणला लागेल. आणि मला एक नानाचं नेहमी कौतुक वाटलं की नाना पोस्टरवर काय सिनेमाचं पोस्टर चेहरे रंगवायचा. मी त्याला कधीतरी हा प्रश्न विचारलेला आहे पण फार जुन्या काळी, की नाना तू पोस्टरवर हिरोचा चेहरा रंगवल्यानंतर एक दिवस तुझा चेहरा तिथे असताना तुला काय वाटलं असेल? मी अंकुशी पोस्टर्स लागली होती सगळी. लॅम्पपोस्टवरचं सगळं पोस्टर सारखीच असतात ना, एकच पोस्टर सगळीकडे. मी एका लॅम्पपोस्टवरनं जायचं, तिकडे असं बघत बसायचं
पुन्हा तिथून पुढच्या लॅम्प असलं तर पुन्हा तिकडे वळत होतं. एका कुठलं तरी पोस्टर फाडलं होतं कोणीतरी, तर मी ती मनामध्ये तितकी घाणशिवी दिली होती, यायला फाडलं तेच असं. तेच ते पाहणं किती अप्रूप होतं त्यावेळी. पण नाना सर, हिंदीतही तुम्ही काम करताय, मराठीतही काम करताय, जास्त मन कुठे रमतं? नाही, स्वप्न मराठीत पडतात, त्यामुळे तिथे सोपं जातं ना. वा 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 वा. नाही खरं, कारण काय होतं की सगळंच सोपं जातं. तिथे तुम्हाला शब्द शोधावे लागत नाहीत. शब्दांची अशी हे नाही की हा कुठला तसं नाही. आता बोलत असताना कदाचित एखादा अडखळतो आपण, पण शब्द मिळत नाही अशातला भाग नाही आहे. आणि गंमत कशी आहे की शब्द हे तुमचे असे आतून खटकन आले पाहिजेत. ते तुम्ही पेरायला लागलात, वापरायला लागलात की मग त्याच्यानंतर समोरच्यांना कळतं की जास्त बाबा आम्हाला भापू नकोस. तर मग ते, कारण मग ते गोंजारलेलं आणि तिथून त्या वेळूतून आलेल्या त्या वाऱ्यानं आणि मग नंतर ती फुंकर येते. तर छान ते असे तुमचे वाटले पाहिजेत तशा पद्धतीनं. त्यामुळे हिंदीपेक्षा मराठी हे जास्त, पण हिंदीमध्ये अर्थातच पैसे जास्त मिळतात, नाव मिळतं. आणि मग ते मिळाले की मराठीमध्ये, म्हणजे मग देऊळ करताना असेल, पकाक करताना असेल, आता हा चित्रपट करताना असेल, की तिथे त्याच पद्धतीचे चित्रपट करावे. सोनाली मॅम, मला परत एकदा तुमच्याकडे यायचंय. अनेक दिग्दर्शकांसोबत तुम्ही काम केलेलं आहे, मग आवडते दिग्दर्शक कोण? खूप छान दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळालं. माझा सगळ्यात लाडका दिग्दर्शक आहे डॉक्टर जब्बार पटेल. वा वा. कारण मराठीतच नाही, भारतात आणि भारताला इंटरनॅशनल लेवलवरती लँडमार्क चित्रपट देऊ शकणारा हा दिग्दर्शक आहे. त्यामुळे जब्बार पटेल माझे फार फार आवडते. जब्बार ऐकतोच ना रे बाबा. अनेक नाटकांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, तर नाटकाविषयीचा आपला अनुभव आम्हाला सांगा. यंदा माझं व्हाईट लिली आणि नाईट रायडर हे जे नाटक आहे ते माझ्याकडे योगायोगानं आलं खरं म्हणजे. कारण रसिका माझी खूप आवडती अभिनेत्री, आणि तिने हे नाटक जेव्हा केलं होतं ना, तेव्हा तिच्या 100व्या प्रयोगाला मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला घेऊन गेले होते. आणि त्याला मी सांगितलं होतं की तुला हे जर नाटक जर आवडलं तर मग मी तुला हो म्हणेन. अच्छा. आमचा प्रयोग होता एकदा मागच्या वर्षी 21 ऑगस्टला, माझं जर चुकत नसेल तर. आणि आयुष्यात पहिल्यांदा मला असं झालं की मला काही आठवेच ना. कारण 20 ऑगस्टला आदल्या दिवशी नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला होता पुण्यात. आणि मला त्या घटनेवर विश्वासच बसत नव्हता की आपल्या देशात, आपल्या राज्यात, माझ्या शहरात, माझ्या पुण्यात असं काही होऊ शकतं. आणि मला वेगळीच व्हिज्युअल्स दिसायची. मी नरेंद्र काकांबरोबर बरीच वर्ष काम केलं आहे, त्यांच्यामुळे मला खूप काही समजायला लागलं आहे श्रद्धेबद्दल. अंधश्रद्धा तर आपल्या सगळ्यांनाच अमान्य असतात, पण श्रद्धेबद्दल माझ्या व्याख्या स्वच्छ झाल्या होत्या नरेंद्र काकांच्यामुळे. आणि मी त्यांच्याबरोबर प्रचंड प्रवास केला होता. पण तो प्रयोग मी नाही विसरू शकत. कारण तेव्हा कसा बसा, म्हणजे माझ्या अख्ख्या टीमनी मला खरंच सांभाळून घेतलं. मला फार वेगवेगळी व्हिज्युअल्स दिसत होती की सकाळ झाली आहे, नरेंद्र काका चालायला गेलेत, मला असा गोळीचा आवाज यायचा आणि माझ्या डोळ्यासमोर असं काळोखच व्हायचा अख्खा. आणि मला आजपर्यंत ते कोडं समजलेलं नाही आहे की हे काय घडलं आपल्या सगळ्यांच्या आसपास, आपल्या सगळ्यांच्या मध्ये. इतकं चांगलं काम करणारा एक साधा माणूस होता, त्याची कोणाला भीती वाटली असेल आणि तो आज आपल्यात का नाही आहे. त्यांचं निधन नाही झालं, त्यांचा नैसर्गिक मृत्यू नाही झाला, त्यांना आपल्यातल्या कुणीतरी मारलंय. फार हा न सुटणारा संभ्रम निर्माण झालेला आहे. तो असं माझं कधी झालं नव्हतं. कुठलाच प्रयोग करताना, कुठल्या नाटक सिनेमामध्ये मी संवाद विसरली आणि समोरच्याला मला सांभाळून घ्यावं लागतंय असं कधी झालं नव्हतं. ते या हत्येमुळे झालं.